नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। बाबा रामदेव यांच्या पतंजली ह्या कंपनीचे एक सरबत प्रमोट करताना असं काही म्हणाले की ज्यामुळे एक मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे। पतंजलीच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद या टर्मचा उल्लेख केला आहे आणि म्हणून सोशल मीडियावर सरबत जिहाद म्हणजे नक्की काय याची आता चर्चा सुरू झाली आहे। पतंजलीच्या फेसबुक पेजवरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की रामदेव बाबा नक्की काय म्हणाले आहेत ते। चला बघूया त्या व्हिडिओची एक झलक। पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे यापुढे सुद्धा अशाच ट्रेंडिंग गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। ठंडा मतलब टॉयलेट क्लीनर पीते रहते हैं, एक तरफ टॉयलेट क्लीनर का प्रहार जहर। बाबा रामदेव यांनी सॉफ्ट ड्रिंकची तुलना टॉयलेट क्लीनरशी केली आहे। जे लोक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी बाजारातील सॉफ्ट ड्रिंक्स पितात त्यांना हे माहित नाहीये की ते सॉफ्ट ड्रिंक्स खरं तर टॉयलेट क्लीनर सारखे विषारी आहेत आणि या कोल्ड ड्रिंक सारख्या विषारी पेयांपासून आपले कुटुंबीय आणि मुलांना वाचवा असं त्यांनी आवाहन केलं आहे। हे ड्रिंक्स आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे असे ड्रिंक्स ज्या कंपन्या विकत आहेत त्यांचे प्रोडक्ट्स वापरायच्या ऐवजी पतंजलीचे गुलाब सरबत विकत घेण्याचा आग्रह त्यांनी केला आहे। बाबा रामदेव यांनी या व्हिडिओमध्ये एका सरबत बनवणाऱ्या कंपनीचा उल्लेख केला आहे। शरबत के नाम पर एक कंपनी है जो शरबत तो देती है, लेकिन वो शरबत से जो पैसा मिलता है उससे मदरसे और मस्जिदें बनवाती। ठीक है, उनका मजहब है। ते म्हणाले की बाजारात लोकप्रिय असलेल्या सरबतच्या काही कंपन्या आहेत ज्या त्यांच्या प्रॉफिट मधला मोठा हिस्सा मशिदी आणि मदरसे बनवण्यासाठी देतात। तुम्ही जर या प्रकारचे सरबत घेत असाल तर तुम्हीही मस्जिद आणि मदरसे तयार करण्यासाठी मदत करत आहात असं त्यांचं म्हणणं आहे। पण जर तुम्ही पतंजली कंपनीचे सरबत घेतले तर त्यातून गुरुकुल, आचार्य कुलम, पतंजली विश्वविद्यालय आणि भारतीय शिक्षा बोर्ड बांधण्यासाठी मदत होणार आहे असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रामदेव बाबांनी लोकांना सांगितलं आहे। सोशल मीडियावर लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी एका स्पेसिफिक ब्रँडला टार्गेट केलेलं आहे। तो कोणता ब्रँड असेल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। काही लोक त्यांना सपोर्ट करत आहेत, काहींना त्यांचं म्हणणं पटलेलं नाहीये। इसलिए मैं कहता हूँ ये शरबत जिहाद भी, जैसे लव जिहाद, वोट जिहाद चल रहा है ना, ऐसे सरबत जिहाद भी चल रहा है। तर अशा प्रकारे रामदेव बाबांनी पतंजलीचे सरबत प्रमोट करताना सरबत जिहाद या टर्मचा वापर केला आहे आणि ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।